किशोर गुंदवली आणि वीर तानाजी दापोडे अशी टक्कर मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. एका बाजूला आपल्या होम ग्राउंडवर वीर तानाजी दापोडे या संघाला आपण प्रथम फलंदाजी करताना पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहणार आहोत जय गोलेश्वर गुंदवली या संघाला. सलामीची जोडी खेळपट्टीवर देवानंद पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी गणेश. तर आघाडीचा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय मनीष म्हात्रे. दोन्ही संघांना विजयासाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऐतिहासिक ग्राउंड आहे भिवंडी तालुक्यातील. ह्या मैदानावर अनेक डे नाईट स्वरूपामध्ये आपण स्पर्धा बघितलेल्या आहेत. नाव लौकिक या मैदानाचं आहे वीर तानाजी क्रीडानगरी. बाउंड्री डायमेन्शनचा जर विचार केला तर जवळजवळ आपण पाहतोय 60 मीटरच्या बाउंड्री डायमेन्शन आपण पाहतोय. मैदानाचा विचार केला तर खूप सुंदर मैदान आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. अजिबात वेळ दौडू नका. शेड्यूल खूप मोठं आहे या अनुषंगाने विनंती करतोय. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. सावंत मात्रे यानं विनंती करणार आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष वासुदेव चौधरी साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. एक सतत हसरा चेहरा, एक जॉली मॅन उपाध्यक्ष वासुदेव चौधरी साहेबांना सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हे शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर अमोल चौधरी यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. 40+ फॉर्मॅटमधले एक उत्कृष्ट क्रिकेटर, 40+ फॉर्मॅटचे एक उत्कृष्ट क्रिकेटर अमोल चौधरी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यांना देखील शॉल, बुके आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे नारायण स्मृती भादवड संघाच्या वतीने. बॅक टू द क्रिकेट नाउ. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चालले शॉर्ट फाईन लेगला. एक धाव पूर्ण करतोय गणेश. वैयक्तिक खाते उघड करताना संघाचे खाते उघड केलेले आहे एका धावेच्या मदतीने. आपल्या बाले किल्ल्यामध्ये खेळताना आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे या संघाला प्रथम फलंदाजी करताना होम ग्राउंडवर निश्चित त्यांना परिपूर्ण या मैदानाची माहिती असेलच. त्या अनुषंगाने खेळ बघायला मिळेल. पण समोर देखील त्या ताकदीचा संघ आहे जय गोलेश्वर गुंदवली.
हो, चांगला फटका. रूम बनून हा फटका खेळला होता. ऑफस्टम सोडून पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. चौकार बरोबर देवानंद पाटील ऑफ द मार्क. धावसंख्या आता पुढे जाईल 5 अंकावर. ह्याच ग्राउंडवर अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवलेली आहे. DPL दापोडे प्रीमियर लीग नवनवीन उपक्रम त्या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. स्विंग केलाय चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पिच चेंडू होता. पिक केला, पिकअप शॉट चेंडूला पाठवला, स्टँड मध्ये डिपॉझिट केला. 6 धावांकरिता षटकार. तरच उल्लेख केला होता की आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय वीर तानाजी दापोडे. परिपूर्ण मैदानाची माहिती आहे. लगातार 3 षटकार जर देवानंद पाटील याने लगावले तर सावंत म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. या एका धाबेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 12. चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतो आपण वीर तानाजी दापोडे या संघाची. पुन्हा एकदा मनीष म्हात्रे तयार होईल बॉलिंग मार्कर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वीप केलेल्या चेंडूला चेंडू झाला अलॉंग दी कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड अतिशय फास्ट. 4 धावा चौकार. चा पण फटका बघितला. 4 धावांकरिता चौकार. चौकार बरोबर धावसंख्या पुढे जाईल 16. पुढचा चेंडू हो सरळ बॅटने हा फटका खेळला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो मध्ये चेंडूला उचलला गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते. सुरुवात तर खूप चांगली झालेली आहे वीर तानाजी दापोडे या संघाची. बिनबाद 16. देवानंद पाटील खेळतोय 1 चौकार. 1 षटकाराच्या मदतीने 11 धावांवर. गणेश खेळतोय 1 चौकाराच्या मदतीने 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. वैयक्तिक 5 धावांवर. चांगली सुरुवात आहे वीर तानाजी दापोडे या संघाची. जणू काही अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम प्रमाणे मैदान आपल्याला बघायला मिळते. वीर तानाजी क्रीडानगरी. आणि आपल्या माहितीकरिता जगातील सर्वात विशाल मैदान मोठं मैदान कुठलं असेल तर अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम. रणजित तयार होईल बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 ला प्रारंभ झालेला आहे. फक्त हलक्याने जेंटल पुश केला होता. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय देवानंद पाटील. सेन्सिबल क्रिकेट बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळते. फक्त हलक्याने स्लाइस केला होता चेंडूला. एका धावेला 2 मध्ये रूपांतरित केलं देवानंद याने. 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे जाईल 18. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा रणजित तयार होताना बॉलिंग मार्कवर. जोरदार अपील केला होता. हॉट बिहाइंडचा पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. खूप चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. धावा धाव पलकावर कायम आहेत 18.
बिनबाद 18 अशी सुरुवात वीर तानाजी दापोडी या संघाची. चेंडूला लॉफ्ट केले, आउट ऑफ दी पार्क. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जाणारा देवानंद पाटील याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. देवानंद पाटील ऑन फायर नाऊ, धुवाधार फलंदाजी करतोय आणि चालू हंगामामध्ये देवानंद पाटीलच्या नावावर देखील फास्टेड 50 वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. षटकाराबरोबर धावसंख्या आता वेगाने पुढे जाईल 24. पुन्हा एकदा सरळ बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण फालोद्रमध्ये चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न केला होता गोलंदाज रणजित याने, पण एक छोटी धाव पूर्ण केली तिथे देवानंद पाटील याने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 25. सिल्वर जुबिली क्वार्टर सेंचुरी धावपलकावर बघायला मिळते. हो, पायांमध्ये चेंडू टाकला होता, सरळ बॅटने हा फटका खेळलेला आहे. चेंडू त्या मिडॉपवरून लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता. वेल होती गणेश याच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याची. चांगल्या चेंडूचा सन्मान करताना आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर. अगदी क्लेवर क्रिकेट, ब्रिलियंट क्रिकेट दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 27. बिनगडी बाद, नन फॉर 27. हो, ऑफ स्टंप सोडून स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेला शॉर्ट लेगला, वेल होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत धावपलकावर 28. एक चांगली सुरुवात आहे, कुठल्याही प्रकारचा गडी पास झालेला नाही वीर तानाजी दापोडी या संघाचा. चांगली पायाभरणी दोन्ही सलामीवीरांनी करून दिलेली आहे. जोशी 11 भादवड या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर योगेश नाना म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान देखील केला जाईल. मी विनंती करतोय नितीन म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. योगेश नाना म्हात्रे 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. जोशी 11 भादवड या संघाकडून खेळताना योगेश म्हात्रेला आपण नेहमीच बघितलेलं आहे. एक धडधाकड जाडजूड शरीर यष्टीचा हा खेळाडू योगेश नाना म्हात्रे यांना सन्मानित केले जात आहे. नारायण स्मृती भादवड संघाच्या वतीने कॅप्टन नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जातोय. षटक क्रमांक 3ला प्रारंभ होईल. तिसऱ्या षटकासाठी शशी बॉलिंग मार्कवर तयार होईल. सामना करेल गणेश. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 28. हो, फक्त हलक्यात सुप्रीम टच केला होता तिथे. 1 धाव पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूवर. 1च धाव मिळेल गणेशला. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 29. पुढचा चेंडू शशी याचा. हो, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट. चेंडू येते लॉंग ऑनला, पण प्रोटेक्शन आहे. विनोद होता तिथे. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली, वेल होती स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव कंप्लीट केली देवानंद याने. धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 30 धावांची वेगवान भागीदारी. चांगला जम बसलेला आहे दोन्ही सलामीवीरांचा. उलटा चेंडू उजव्या एष्टीवरचा. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. स्क्वेअर लेग सीमारेषेवर खूप चांगला प्रयत्न. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. खरोखरच क्षेत्ररक्षकाची प्रशंसा करावी लागेल. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 31.
31 विदाउट लॉस. वीर तानाजी दापोडे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा चेंडू शशी याचा. सोडून दिलेले आहे चेंडूला. यस, आता बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS ची मागणी केलेली आहे वाईटसाठी. अंपायर सॉफ्ट सिग्नल. डॉट बॉल आहे. यस, डॉट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. DRS गमावलेले दापोडे संघाने. धावा मात्र धावपलकावर कायम आहेत 31. शशी तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी शशी तयार होते. चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये तृतीय क्रमांकाचे षटक. हो, चांगला फटका. लॉफ्टेड शॉट. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावा चौकार. गॅप मोठी होती. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. आणि या चौकार पाहतो आपण देवानंदच्या बॅट मधून आलेला आहे. चौकार बरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 35. 25 धावांवर खेळतोय देवानंद पाटील. 2 गगनभेदी षटकार त्यांनी लगावलेले आहेत आणि 2 क्लास चौकार देखील आपण त्याच्या बॅट मधून बघितलेले आहेत. धुवाधार फलंदाजी करतोय. पण या स्पर्धेमधील धावांचा उच्चांक मयूर मुकादमच्या नावावर आहे. 45 धावांची नाबाद खेळी त्याने साकारली होती. हा धावांचा विक्रम पाहतो आपण. आणि संघाचा जर आपण विचार केला तर 78 धावांचा विक्रम देखील सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघाच्या नावावर आहे. शशी तयार होईल बॉलिंग मार्कवर. हो, लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय पण जज करता आला नव्हतं तिथे. झेल ड्रॉप. झेल सुटलेला आहे. जीवनदान. खूप चांगलं. चला, यस, बाउंड्री चेक केली जाईल. तिथे काय घडलंय पाहूया आपण. फक्त एकच धाव. काय क्षेत्ररक्षण विनोददार आपण बघितलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तर अशा प्रकारे पाहतोय षटक क्रमांक 3 देखील संपलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 36. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 36 धावांची वेगवान भागीदारी. कमालीचं क्षेत्ररक्षण बघितलं. या अगोदर रमाकांतने चेंडूला अडवला होता. स्क्वेअर लेग सीमारेषेवर 5 धावांची बचत त्याने केली होती आपल्या संघासाठी. यानंतर जो सामना होईल सनम कुमार कंपनी पायगाव आणि मिहिर स्पोर्ट्स भरोडी. दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सनम कुमार अँड कंपनी पायगाव आणि त्यांच्या विरुद्ध मिहिर स्पोर्ट्स भरोडी. अंतिम षटकाला प्रारंभ होईल. धावा आहेत धावपलकावर 36. 3 षटकांच्या अखेरीस. कमालीचा खेळ सादर करतोय देवानंद पाटील. आपल्या होम ग्राउंडवर 26 धावांवर खेळतोय. तर गणेश देखील खूप चांगली फलंदाजी करतोय. एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट, दुसऱ्या बाजूने अगदी पाहतो आपण कुल मॅन्डेट क्रिकेट बघायला मिळतोय. थंड डोक्याने पाहतो आपण संयमी खेळ सादर करताना आपण गणेश पाटीलला पाहतोय. 10 धावांवर तो खेळतोय.
चांगली तोला मोलाची साथ देतोय देवानंद पाटीलला. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल शंकर पाटील. खरं तर गुंदवली संघासाठी देखील लकी ग्राउंड आहे. याच मैदानावर त्याने एक स्पर्धा जिंकली होती मागील पर्वामध्ये. ओ चेंडूला ऑन साइडला टोलवलेला आहे. एका टप्प्याने चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा चौकार. कमालीचा खेळ बघायला मिळतोय देवानंद पाटील द्वारा. जबरदस्त फलंदाजी करतोय. चौकाराबरोबर वैयक्तिक 30 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. ऑफस्टॉप सोडून हा फटका खेळला होता. पाठवलं होतं चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. चौकाराबरोबर धावसंख्या पुढे जाईल 40. एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर जोडली गेलेली आहे. समोर फटका खेळलेला आहे डाऊन दी ग्राउंड. पण क्षेत्ररक्षक पाहतो आपण लॉंग ऑन सीमारेषून अगदी स्ट्रेट झेपावला होता झेल घेण्यासाठी. कालीरामने झेल टिपलेला आहे. पहिला फलंदाज बाद होते देवानंद. अफलातून झेल पहिल्या विकेटचं पतन. धावा मात्र धावपलकावर कायम आहे 40. रिप्ले मध्ये आपण पाहूया. लॉफ्टेड शॉट खेळला होता पण कालीरामने अफलातून झेल टिपलेला आहे. धावता झेल 40 धावांची वेगवान भागीदारी बघितली होती सलामीवीरांमध्ये. ती ब्रेक केलेली आहे शंकर याने. जगदीश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. पण देवानंद पाटीलने 30 धावांची तुफानी खेळी सादर केली आपल्या संघासाठी. खूप मूल्यवान इनिंग त्याने सादर केली. झेलबाद स्वरूपामध्ये तो बाद झालेला आहे. 13 चेंडूंचा सामना केला. 2 उत्तुंग षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता इनिंग मध्ये. ओ स्विंग केलाय चेंडूला हवेमध्ये. चेंडू झेल सोडतोय कालीराम. नजर दुर्घटना घटी. हातांची झोली सुरक्षित नव्हती. सेफ हँड तिथे नव्हते आपण पाहतोय. आणि चेंडू हातामधून निसटला. भूमीला दान झाला. वेळ होती फलंदाज जगदीश याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 41. ओ चांगला फटका उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय गणेश द्वारा. अतिशय चांगली रनिंग भेटून विकेट दोघांमध्ये पाहतोय आपण. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 43. हेड कोच फुलचंद्र मात्रे थोडेसे नाराज आहेत. जे क्षेत्ररक्षण झालेलं आहे कालीराम याच्याकडून थोडीशी नाराजी त्यांच्याकडून बघायला मिळते. पुन्हा एकदा तयार होईल शंकर. ओ ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. यस आता पंचांनी DRS ची मागणी केलेली आहे. फलंदाज बाद आहे की नाही चेक केलं जाईल.
ग्रीन सिग्नल, फलंदाज नाबाद आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे. ग्रीन सिग्नल, फलंदाज नॉट आउट. धाव मात्र धावपलकावर स्थिर आहे. 44. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर शंकर पाटील. सामना करेल जगदीश. हो, पायांमध्ये चेंडू टाकला होता. एक सोरटी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. ह्याच बरोबर षटक देखील संपुष्टात आलेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस धाबा जोडलेल्या धावपलकावर 45-46 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल विजय जयगोलेश्वर कुंदवली संघाला. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. यानंतर जो सामना होईल सनम कुमार अँड कंपनी पायगाव आणि मेहर स्पोर्ट्स भरोडी. वासुदेव चौधरी साहेबांना विनंती करतोय. उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आणि तसेच जोशी 11 बादबड 40+ संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटर योगेश मात्रे यांना विनंती करतोय. तसेच अमोल चौधरी आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं टॉस बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी. विशालजी आपण देखील या. छापा असा कॉल आहे. काटा आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतो आपण नाणेफेक करण्यासाठी आल्याबद्दल. टॉस मीर स्पोर्ट्स भरोडी संघ करणार पुणेश जिंकलेले. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे. टेमकरशे येऊन इथे आयोजन करताना साधा काम नाही. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला सामना दिमाखात जिंकलेला आहे. सचिन मडवी प्रथम आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? हो, नक्कीच मनासारखं झालं. कारण मागच्या सामन्यात पण तुम्ही बघितलं असेल की टॉस जिंकून फलंदाजीच घेतली होती. कारण हा जो पिच आहे तो बॅटिंग पिच आहे आणि समोरच्या संघावर जास्तीत जास्त प्रेशर जर टाकायचं असेल तर चांगली धावसंख्या उभारावी लागते. तसाच काय प्रयत्न असेल सनमकुमार पायगावचा. प्रेक्षकांना एक आटीतटीचा सामना बघायला मिळेल. हो, भरोडी हा संघ नावाजलेला संघ आहे. दोन्ही सामने म्हणजे मला वाटतं एक विजेतेपद त्यांनी पण पटकावलेलं. आम्ही पण नक्कीच एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षक. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकून मेहर स्पोर्ट्स भरोडी संघ करणार पुणेश याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे सनम कुमार अँड कंपनी पायगावला. आपण जाऊया कॉम्बॉक्स स्टुडिओमध्ये. तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. Hello, check. थँक्यू सो मच जेवण पाटील सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. आज आपण पाहत आहे रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण चषक 2026 स्पर्धेला आजपासूनच सुरुवात झालेली आहे. पहिले पर्व इथे संपलेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये फलंदाजी करताना आपण दापोडे संघाला पाहिलं तर 45 धावा या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. समीकरणाचा आपण विचार केला येणारे आता पुढचे 4 षटके आणि जिंकण्याकरता गुंदवली संघाला 46 धावांची गरज असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. विनंती असेल टीम गुंदवली.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आपण पाहतो. एका बाजूला आपण मनीष म्हात्रे यांना पाहतोय, सोबतीला विनोद देखील आहे. आज मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके राजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती देखील आहे. राजांना सर्वांकडूनच मानाचा मुजरा आपण देऊया. खऱ्या अर्थानं आज प्रत्येक देवळामध्ये जो दिवा लावला जातोय तो माझ्या राजामुळंच आहे. कारण तसा राजा देखील माझा होता, जाणता राजा म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके राजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा आपण देऊया. मागच्या दिशेने आपण वळणार आहोत. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करीत आहोत. एका बाजूला विनोद आहे तर त्याला सोबतीला साथ देण्याकरता मनीष म्हात्रे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहिलं पर्व इथे संपलेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये दापोडी संघाला आपण फलंदाजी करताना पाहिलं आणि पहिल्या डावामध्ये 45 धावा या बनवताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 46 धावा बनवायच्या टीम गुंडवली या संघाला. स्ट्राईकला बॅटर विनोद आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण मनीषला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती पाहायला मिळणार आणि त्याकरता गोलंदाज गोरख आलेला आहे. मागच्या सत्रामध्ये जी टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये फार सुंदर गोलंदाजी याच गोलंदाजाने केली होती. बेस्ट बॉलरचं किताब देखील याच गोलंदाजाच्या नावी राहिला होता. नटराज खारबाव सरपंच चषक आपण पाहिलात आणि त्या चषकामध्ये गोरखने A1 दर्जाचा खेळ साकारला होता. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. खरं तर संधी होती फलंदाजाला या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची, परंतु पहिल्याच चेंडूवरती अगदी मनगटाचा वापर करण्यात आलं. चेंडूला दिशा दाखवण्यात आली आणि चेंडू आपण पाहिलं आमच्या स्कोअरलेग पंचांच्या शेजारी अडवला गेला. एक धाव पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. स्ट्राईकला बॅटर यावेळेस आपण मनीष म्हात्रे यांना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव जोडली गेली. श्री गणेश झालं टीम गुंदवली या संघाचं. गोलंदाज गोरख पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला बॅटर मनीष आहेत. फुलर लेन सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ सीमादेशीच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. ओव्हर पिच चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं. आपण पाहूया ॲक्शन रिप्ले. काय सुंदर फटका खेळला गेला. सरळ बॅटने फटका खेळला गेला. गोलंदाजच्या डोक्यावरनं चेंडू हा पाठवण्यात आलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चेंडू फेस करताना आपण मनीषला पाहिलं आणि चौकाराने त्याने खाते उघड केली. याही वेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू हवेमध्ये, चेलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. बट इथे काय घडलंय, इथे काय घडलंय पाहणं गरजेचं आहे. आय थिंक मला वाटते क्षेत्ररक्षक डोल्यावरती चेंडू आदळला. पंच आपण दक्षता घ्यायची आहे. पण पाणी घेऊन जायचंय. क्षेत्ररक्षकाला थोडीशी इजा झालेली आहे. चेंडू त्याच्या अगदी आपण पाहतोय डोळ्यांवरती आदळला. बघा मित्रांनो, आम्ही कॉमेंट्रीमधनं नेहमी सांगत असतो आपण 40+ क्रिकेट खेळत आहोत. सो आपण सांभाळून क्रिकेट खेळायचं आहे. कोणत्या प्रकारचा आपणास त्रास होईल, कोणत्या प्रकारची इजा होईल
चला आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणं. पंच धावा किती आहेत? 3 आहेत का? ओके, 3 धावा आपण ॲड करूया. गोरख पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्याकरता. हो, हा चेंडू सुंदर पाहायला मिळाला. लेंथ बघा किती चांगली पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा बॅटरने प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडूचा वेग एवढा भन्नाट होता की बॅट आणि बॉलमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहे. चेंडू डॉट पाहायला मिळाला. फुलर लेंथ आहे. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये, झेलच्या खाली यष्टी रक्षक येतो, झेल पकडली जाणार. लागतोय धक्का पहिला टीम गुंदवली या संघाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर आलेला आहे. ऑन साईडला यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता. कनेक्शन तेवढंसं चांगलं नाहीये. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे विकेटची संधी जरूर चालून आली होती. बॅटर बाद झालेला आहे. विकेटचं पतन पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर षटक क्रमांक पहिलं हे आता संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण गोरखला पाहिलं, फार सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावा ह्या खर्च केल्या. तर 2 महत्त्वाच्या विकेट या गुंदवली संघाने गमावलेल्या देखील आहेत. एका बाजूला दापोडे संघ आहे, दुसऱ्या बाजूला गुंदवली संघ आहे. चला फास्ट खेळायचं आहे, विनंती करतो, जास्त वेळ आपण घेऊ नका. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती पाहायला मिळाला. त्याकरता गोलंदाज देवानंद पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मनीष आणि शशी ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने ऑन साईडला याही वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना प्रेक्षक बनावं लागणार. चेंडू एका टप्प्याने त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय झाला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि चौकार इथे पाहायला मिळाला. हे पाहू शकता आपण, ॲक्शन रिप्ले दाखवलं जाते. अगदी ओव्हर पिच चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालं आणि त्यानंतर जे रिझल्ट हवं होतं ते पाहायला मिळालं.
चौकार इथे आला. पुन्हा एकदा ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चौकाराचं प्रत्युत्तर देण्यात आलं तर विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतोय. मनीष म्हात्रे यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. होता फलंदाजाने, परंतु त्या फटक्याच्या मागे जी ताकद हवी होती, जे टायमिंग हवं होतं, ते इथे मिळालेलं नाही आहे. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये राहिला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघा, सर्व संघनायकांना विनंती आहे, आपण आपला बॅटर जे आहे ते रेडी ठेवायचं आहे. 30 सर्कल पार करण्या अगोदर तुमचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं हे बंधनकारक आहे. याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती काळीराम हा आलेला आहे. आता हे बॅटर राजू सर फार सुंदर रंगणार. एका बाजूला तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. फुल येत आहे, खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला. फार वेगाने क्षेत्ररक्षक आले. यावेळी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि पाहता पाहता एका धाबेचं रूपांतर 2 या आकड्यामध्ये करण्यात आलं. दूरवरचा चेंडू यावेळेस सरळ बॅटने समोर खेळला गेला. फार सुंदर टायमिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि चेंडू वेगाने सरसावला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. षटकार यावेळेस पाहायला मिळाला. धावफलक 21 या अंकावरती आहे. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. दिशा दाखवली, चेंडूला पाठवलं गेलं डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं तर 2 धावा देखील पूर्ण झाल्या. ऑन साईडला याही वेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा चाललाय वाऱ्याच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. पाटील यांना पाहिलं गोलंदाजी करताना आणि थोडंसं महागडं षटक राहिलं, कारण या षटकामध्ये या गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या. खरं तर विकेट नक्कीच मिळालं, परंतु धावा भरपूर जास्त खर्च झाल्या. समीकरणाचा आपण विचार केला, येणाऱ्या आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धाव्यांची गरज आहे. थोड्याच वेळामध्ये मित्रांनो जेवणाला देखील सुरुवात होणार आहे आणि आजचे आचार्य आहेत सुमित माळी साहेब, ज्यांच्या माध्यमातून आजचं जेवण आम्हाला जय महाकाल हॉटेलचे प्रोप्रायटर देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. जे आचार्य देखील आहेत सुमित माळी साहेब, त्यांचा देखील या स्पर्धेकरता मोलाचं योगदान राहिलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आपण जेवणाला देखील सुरुवात करणार आहोत. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती आहे. त्याकरता गोलंदाज हरिदास आलेला आहे.
12मध्ये 17 बनवायचे आहेत. याही वेळेला आपण पाहतोय सरळ बॅटने फार सुंदर फटका खेळला गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत क्षेत्ररक्षण करण्याकरता. क्षेत्ररक्षण फार सुंदर झालं, परंतु फलंदाजाला 2 धावा घेण्यापासून हे थांबवता आलेलं नाही आहे. 2 धावा इथे मिळाल्या. धावफलक आपण पाहतोय 2 धावेच्या मदतीने आता 31 या अंकावरती पाहायला मिळत आहे. हो, हा चेंडू सुरेख लेंथ पाहायला मिळाली. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालं. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाही. चेंडू ज्या गतीने मैदानाच्या आत हाताळला गेला होता त्याच गतीने एस्टनच्या मागे देखील गेला. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे पाहायला मिळत आहे. ऑन साईडला याही वेळेला फटका चांगला सजवला गेला. चेंडू चाललाय मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण देखील झाल्या. दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली. तर 2 धावा इथे जोडला जाणार. धावफलक आपण पाहतोय 33 या अंकावरती आहे. 46 बनवायचे आहेत. एका बाजूला आपण शशीला पाहतोय, दुसऱ्या बाजूला कालीराम आहे ज्याच्या बॅटपन्ना 2 षटकार आलेले आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. चांगली भागीदारी दोघांमध्ये पाहायला मिळते. ओ, ही लाईन आता पाहिली जाणार. थोडंसं बाहेर चेंडू आहे. पंच देखील आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर बॅटरच्या अंगावरती चेंडू हाताळायचा होता, परंतु जी लाईन हरिदासला हवी होती ती इथे मिळालेली नाही आहे. चेंडूने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डाव्या हस्तीच्या बाहेर वळण घेतलं. व्हाईट बॉल आणि एक धाव पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता 34 या अंकावरती आहे. तर षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. आडवा बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन तेवढंसं चांगलं नाही आहे. चेंडू आपण पाहतोय फलंदाजाच्या अंगाला धडकला आणि एक धाव देखील इथे पूर्ण झाली. धावफलक 35 या अंकावरती. अजूनही जिंकण्याकरता 11 धावींची गरज. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती आहे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पूल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु त्यांना प्रेक्षक बनावं लागणार. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. धावा मिळतील 4. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चौकार इथे पाहायला मिळतो. फुलर लेत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळला गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर इथे फलंदाजाने एक धाव देखील पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 40 या अंकावरती. तर षटक क्रमांक 3 हे आता संपलेलं आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण हरिदासला पाहिलं आणि त्यानं 11 धावा खर्च केल्या. 6 मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. सहा मध्ये 6 धाबा बनवायचे आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आणि त्याकरता गोलंदाज राजू आलेला आहे. स्ट्राईकला बॅटर कालीराम आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलंय. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्याकडे चेंडू फार वेगाने सरसावला तर फलंदाजाने या चेंडूवरती मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या. 2 धावा इथे मिळाल्या. धावफलक आपण पाहतो 42 या अंकावरती. अजूनही जिंकण्याकरता 4 धावेंची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. कालीराम आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटपन्ना आज फार सुंदर धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 2 षटकार देखील त्याच्या बॅटपन्ना आले आहेत. एक चौकार देखील आहे. चांगला खेळ त्याने साकारलाय. राजू पुन्हा एकदा तयार. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये
चांगला फटका खेळला गेला, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकाराने सामना समाप्त होतोय. वाह, काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. MSD अर्थातच MSD स्टाईलने, धोनीच्या स्टाईलने हा सामना संपवण्यात आला. सलग बॅटने स्ट्रोक खेळला गेला आणि चेंडूला पाठवण्यात आलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना फिनिश झालेला आहे. तर अभिनंदन टीम गुंदवली आणि हार्डलक टीम व्ही तानाजी दापोडे. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे या सामन्यातला काळीराम इज द मॅन ऑफ द मॅच. 29 धाव्यांची नाबाद पारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलं आणि तोच ठरलाय या सामन्यातला